कितीला घेतले? लिया रे अपने बजट में, अपने को कभी बोलेगा? सस्ते में। हाँ है अपने पास है। अरे तो बोल ना शर्मा छोटे आपला अहमद भाऊ दुसऱ्या गाडीवर काम करतो तोपर्यंत मी काय करतो माहिती आता, ही बघ आपली सीट अशी फाटली इतकी आणि याच्यात पाणी पण जातं वॉश. लपडी झाली काय तिथे. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी रेडी झालो आहे आणि आज आपल्याला करायचं आहे खूप सारं काम, कारण की बाईक मी स्टार्ट केली आहे फायनली. त्याच्यात इंजिन ऑइल संपला होता तर तो मी टाकला तर बाईक स्टार्ट झाली आहे. बट काही बेसिक गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला गॅरेजला जावं लागणार आणि आफ्टर दॅट मला काहीतरी शर्ट पण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर संगीतला पण आज सुट्टी आहे तर त्याला घेऊन फिरणार आहे आपण. आणि इतकं सगळं काम आहे. अजून काही आहे छोटे मोठे गोष्टी ते तुम्हाला मी दाखवेल या ब्लॉगमध्ये. आणि गाईज ऑलवेज आहे ना गाईज, तुमच्या घरच्यांना तुम्ही खुश ठेवायला ट्राय करतील ना, लाईक त्यांना काही हेल्प करतात तुम्ही किंवा मदत करतात. छोट्या छोट्या थिंग्स पण मॅटर करतात. तुम्ही जेवल्यानंतर तो ताट तसं ठेवतात ना, तो उचलून पण ठेवून बाकीचं सामान ते कुकर वगैरे आपण गॅसवर ठेवतो ते ठेवायला पण तुम्ही हेल्प केलं ना, तुमचे घरचे तुम्हाला ब्लेस करतात. म्हणजे एक आशीर्वाद राहतो आपल्या वाटी. आणि म्हणजे आशीर्वाद तर नेहमी असतो बट ती छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि तुम्ही करून बघा ते. आणि मॉमला काहीतरी तुमच्या किंवा डॅडला काहीतरी जरासं असं हॅपी करायला ट्राय करा. तुम्हाला आतमधून इतकं भारी फील होणार ना गाईज, लिटरली एकदा तुम्ही ट्राय करा तुमच्या लाईफमध्ये. तर आता आपण जाऊया आणि बाकीचं आपलं आवडून घेऊया. सो गाईज गाडीला आता कोल्ड स्टार्ट केलं आहे मी आणि इंजिन ऑइल टाकलं तर गाडी स्टार्ट झाली आहे. आणि एक सीन झाला आहे बघा, हा स्टँड जरा ब्रोक झाला ना पार्टचा मेन स्टँड, तर तिथे अशी रशी लावली त्याला बेकार वाटतं आहे. तर हे करायचं आपल्याला वेल्डिंग इथे, म्हणजे होऊन जायला आणि एक वॉश दिला पाहिजे गाडीला. आणि संकेत भाऊ पण आलेले आहेत. काय बोलतो भाई, शर्ट जमा केल्या काय देतात नाही, हादी बिळदी करून आलाय जर्दी बोलतो बघ. तू पण गाडीचा हेल्मेट आणला? हा मग आहे तो वॉश करायचं राहिला बोला थोडी. आता तूच ठेवतो शर्ट, नको मला. आज घालतो आणि मग वॉशला टाकेल. आज आपल्याला जरा जायचं गॅरेजवरती, पण त्याच्या आधी जरा वेल्डिंग करायची आहे रे स्टँडची ना. हा, नंतर वॉश करून नंतर गॅरेजला जावं लागेल. जरा इथे आलो आता, वेल्डिंग चालू आहे बाईकचं. संकेत भाईला डोळ्याचा त्रास आहे. गोगल देऊ माझा, गोगल देऊ. गॉगल दे ना तुला, कधी तर तेच बोलतो गॉगल दे. तरी काय प्रॉब्लेम काय तो डोळ्याचा? डोळ्याचा कशाला काय प्रॉब्लेम आहे, ते बघवत नाही. आणि माझा काय, तू बॅटरी आहेस. मित्रांनो आता इथे आपलं काम चालू आहे बाईकचं. आणि इथून समोर एक काकी आणि काका गेले असे मला बघत मला जरा असं रिअलाईज झालं. नंतर मी असं बसलो आहे, असं वाटतं मी इथे बॉटल विकायला बसल्या बा, दुकान आहे. आणि इथे जरा काम आपलं इथे चालू आहे. संगीत इथे बसलं आहे. एवढं असे का बघून चालले. हा मी सेम असंच बसलो बघा, पायवर बीर करून बॉटलवालाच वाटतंय फुल बाई. लिहिलं बाई बिस्लरी 10 का लो. आता ब्लॉग एडिट करतो बघ. हां तर एक वेगळे वॉइस असतात बघ अशा फनी मोमेंटला, ते टाकतो ना. हां समटाईम मी जास्त मीम नाही टाकत, रॉ एडिटिंग ठेवतो. रॉ येस ब्रो. आपला मीम पेज थोडी नाही, आपला मीम पेज थोडी ना, म्हणजे कॉमेडी ब्लॉग थोडी नाही, जास्त नाही टाकत. नाही पण आपल्या ब्लॉग चालू असताना नाही का एक मोमेंट येते कुठेतरी काहीतरी फनीवाली. आय नो ब्रो, गॉट यू ब्रो, गॉट यू. गिव्ह मी 1 बिस्लरी ब्रो, आय एम थर्स्टी. हॅव सम जीरा. गाईज बघा हा स्टँड तुटलेला आणि भाईने एकदम प्रॉपर लावला आहे. न्यू स्टँड लगाना पडतं ना भाई. थँक्यू भाई, एक नंबर काम करतो. इथे आलो आपण वॉश करायला बाईक. संकेतनी पण त्याची काढली वॉशला आणि माझी पण आहे. मी डिझेल वॉश करतो ह्यावेळी, खूप टाईम नंतर वॉश करते म्हणून. आणि संकेत भाई पाणीचा वॉश करणार होता, पण काका इतके चांगले आहेत की बघा शॅम्पू वॉश करून देतात. काइंडनेस भाई, काइंडनेस. गाडी वॉश झाली आपली दोघांची पण. आणि आता जायचं गॅरेजवरती. तिला फक्त ट्विनिंग करायची आहे, ट्युनिंग का समथिंग बोलतात त्याला. त्याच्याने मायलेजचं हे होतं, मायलेज जास्त भेटतं बाईकला, तर ते करायला फक्त जायचं आपल्याला. आता आपण पोचलो गॅरेजला. आपला अहमद भाऊ दुसऱ्या गाडीवर काम करतो तोपर्यंत मी काय करतो माहिती आहे आता, हे बघा आपली सीट अशी फाटली इतकी आणि याच्यात पाणी पण जातं वॉश केल्यावर, जरा आता ओली पण आहे. तर आता आपण सीट दुसरा चेंज करतो. प्लस आता सीट खोलतच नाही, कारण की हे चावीने ना ओपन नाही होतं सीट, सीन झाला याचा काहीतरी. तर आता दुसरी चावी बनवावी लागते. तर एकदा ही सीट ओपन होईल ना आपली, त्यानंतर सीट चेंज होईल. एक नंतर खर्च येतं. आपल्या गाडीवर बघा 3 जण काम करतात. इथे चालू आहे आपलं ट्युनिंगचं, आपलं ॲव्हरेजसाठी. आणि आफ्टर दॅट इथे एक सीटसाठी चालू आहे. आणि हा भाऊ थांबला आपली सीट चेंज करायला. हा एक वैतागला आहे बाय, शॉप ओनर आहे. हा मग
अभी इससे गाड़ी का एवरेज ज़्यादा देगी, कितना धक्का देगी? 40. आता काय जे कार्बोरेटर आपला खोललेला आणि नंतर स्पार्क प्लग काढला, ते जरा क्लीन केलं ना तर ॲव्हरेज चांगला होईल गाडीचा. लपडी झाली काय तिथे. सगळं काम झालेलं आहे आपलं. बाईकचं ट्युनिंग केलं, नंतर ते सीटचं लॉक खोलत होते बट ते ओपनच नव्हतं होतं. तर आता आपण त्याच्या काय करूच नाही शकत. आय थिंक तो लॉक खराब झाला आहे. तर त्यांनी कसं ओपन केलं सीट आणि आता इथे चालू आहे आपली नवीन सीट लावायची कोशिश. तुम्हाला दाखवतो. आता ना ही सीट आपली पहिल्याची होती, याच्यावरती आता लॅमिनेशन होणार. त्याच्यावरती ही होती आणि ही बघ किती कडक झाली यार. याच्यामुळे प्रॉब्लेम होत होता, एकदम असं वाटायचं दगडवर बसलं. तर आता आपण सीट बघा ही लावतो आहे, एकदम सॉफ्टवाली. आणि हिचं हे बघा एवढा सॉफ्ट पोर्शन आहे याचा, म्हणजे कम्फर्ट वाटेल एकदम गाडीवरती. तर पहिलं लॅमिनेशन चढणार, त्याच्यावरती ही सीट चढणार, मग मस्त वाटेल गाडीचा लुक आणि कम्फर्ट पण. तर हा भाऊ एक लावतो आपला फुल मेहनती एकदम. संकेत पण त्याच्या भाऊ त्याला मदत करतो. संकेत त्याच्या बिराबराचा वाटतं एकदम. सीट लावलं आहे बाईकवरती आणि काहीतरी असं वाटतं. आणि ही मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे आणि पाठीकडून पिलियन बसायचं त्याला पण कम्फर्ट आहे. तर म्हणून ही लावून घेतली. आधीची सीट एकदम दगड वाटत होती, आता बरोबर वाटते. चला आता निघूया निघूया घरी जायला. बाईक पार्क केली आपण आणि आता निघूया. चल संकेत भेटतो आपण. आता जेवण घ्या गाईज. मम्मीने बघा काय बनवलं, कढी बनवली आहे, टॅमॅटोची भाजी आहे आणि राईस आहे. जेलीला पण आता आणलं राऊंड मारायला. जरा सकाळपासून घरी होती ना, आयुष कामाला आहे म्हणून. जेलीला बघा कुठे आणलं मी, आयुष जिथे काम करतो तिथे. बोला जरा सामान घेतो आणि बघा हे घेतलं मॉइश्चरायझर, ब्रश अँड ऑइल. कितना बाबा आहे? 20 और 30. 70. ओके. जीपे की कॅश? काय शुगरला बघा ही स्टिक लय आवडते, तिला बघा किती आवडतं. ते ओपन करायच्या आधी ती स्टार्ट होते. गुड गर्ल, गुड गर्ल. हिला फीड करायला मला लय आवडतं. माय फेवरेट बिल्ली. अंघोळ करायची गरज आहे काय तिला. तर गाईज आता आपण आलो आहे संध्याकाळच्या वेळी बाहेर गाडीमध्ये फ्यूल भरायला आणि पेट्रोल पंपवर आहे आपण. आणि आता आपण भरतो आहे 336चा पेट्रोल. सो आहे चिल्लर सुट्टे सगळे दिल्या बघा. हा आपला दादा चालतं मला इथे बघ. शोल्डर बघतो. हा तो पण मी पण दोघंच. बाकी सध्या तरी कोणाकडे नाही झालं गाडी, त्याच्याकडे आणि माझ्याकडे. हा ना, दो बाय दोन तबाई. पिशवी आहे. बॉक्स आणू का एअरपोर्टचा ओजी घरी? गाय सिद्धनी घेतले शू. हे इसमें वन डाल. कुठले घेतले? बॅगेमध्ये टाकायची होती म्हणून बॉक्स ना. जॉर्डन्स लोडन्स. कितीला घेतले? कितीला घेतले? क्रेजी ना. पावर है. पावर म्हणजे कितीला घेतले? पावर लिया रे अपने बजट में. अपने को कभी बोलेगा? सस्ते में. हाँ है अपने पास है. अरे तो बोलला शर्मारा की. कुठून घेतले? बट अंडर 3K के अंदर ही लिया हो बस. 3Kच्या आतमध्ये घेतले? 3Kच्या आत. कितीला भेटले? आता लावा ना अंदर. आणि कुठून आणले? बँड्रावरून? 0.3 नाही. हा शॉप आहे बँड्रा नाही, माहीमला शॉप आहे. मला बोलला असा एक होता ओळखीचा, माहिती आहे काय? अरे क्वालिटी 7 है क्वालिटी. 7 ही क्वालिटी ही पे, ये भी 7 ही क्वालिटी है. बस मैंने बॉक्स नहीं लिया क्योंकि बैग में मैं बॉक्स कैसा रखूँ, तो फिर अच्छा तू कामावरून आला ना डायरेक्ट? जॉब से आते आते लेके आया डायरेक्ट. अभी पहनता हूँ देखना, शूट को जाऊंगा ना. एक रील तो आनी चाहिए ना भाई. एक टी शर्ट भी ऑर्डर करना है. टी शर्ट भी ऑर्डर करना. शूट साठी ना आपल्याकडे आउटफिट नाही तो आउटफिट घेतले नाही का? मग आता काय गाडी भाई तुम्ही पण ब्लॅक घातलाय, तुम्ही पण ब्लॅक घातलाय, मी पण गाईज ब्लॅक घातलाय. बोलते कोइन्सिडेंस. 3 भाई 3 होता भाई. तर गाईज ही टी शर्ट आहे ना कुणालने दिली आहे मला, ती कोलॅबोरेशनची आहे. समोर मी अशी दिसते. हे पाठून कशी दिसते दाखव जरा. टी शर्ट पाठून पण डेंजरच आहे. एक्सेप्ट एंड टू बी एंड ये नीचे क्या लिखा है? रिच का डीच है. ओके रिच. सो गाईज मी पण आता घरी आलो आणि आता एडिटिंगला घेतो. आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघता तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.